नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मंगेश म्हणतो की सावीबद्दल राघवला सर्व काही सांगून टाक. सिंधू म्हणत असते की हे जाणून घेण्याची त्यांची अजिबात मनस्थिती नाही, हे मला समजते आणि आता त्यांच्यात आणि माझ्यात फक्त एक पेशंट आणि डॉक्टर इतकेच नाते आहे, बाकी आमच्यामध्ये काही एक नातं नाही. तेव्हा मंगेश म्हणत असतो की सिंधू तू हे बोलतेस का? घे मग तू सावीची शपथ की तुला राघवबद्दल काहीच वाटत नाही, तू स्वतःशी इतकं खोटं का बोलू शकते. मंगेश म्हणतो की सकाळी ऑपरेशन करताना तुझे हात किती थरथर कापत होते हे माझ्या डोळ्यांनी मी बघितले, मग त्याला प्रेम नाही तर काय म्हणतात. सिंधू म्हणते की मंगेश असे काही नाही. तर मंगेश म्हणतो की मग तसे काही नाही तर सकाळपासून तू का काही खाल्ले नाही, मग यालाच प्रेम म्हणतात. आणि सिंधू अजून सुद्धा वेळ गेली नाही, तू अजून सुद्धा त्यांना सांग की तुला त्यांची किती आठवण येते. त्यानंतर इकडे रूममध्ये राघवला शुद्ध येते आणि तो उठून बसण्याचा प्रयत्न करत असतो. समोर सिंधू आणि सावीचा फोटो तो बघतो आणि त्याला सर्व क्षण आठवतात की गोळी कशी लागली आणि सर्व काय झाले. त्यानंतर इकडे मधुसुद्धा आपल्या रूममध्ये राघवचा फोटो समोर ठेवून प्रत्येक क्षणाची आठवण काढत असते आणि रेश्मासुद्धा बोललेले क्षण तिला आठवत असते आणि ती टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतर इकडे मंगेश हा सिंधूला म्हणत असतो, राघव आणि सावी एकमेकांना एकमेकांचे हक्क आणि प्रेम मिळणे हे त्यांचा हक्क आहे, त्यामध्ये तू मध्ये येण्याचा प्रयत्न करू नको. सिंधू म्हणत असते की मंगेश मी काही एक मध्ये येत नाही, सावी फक्त त्यांची एकट्याची मुलगी नाही, सावीला मीही लहानपणापासून मोठे केले, तिचे सर्व प्रेम मी तिला दिले आणि मला असे वाटत नाही की राघवने जे दुःख मला दिले ते सावीला द्यावे, त्यामुळे मी हे सत्य नाही सांगू शकत. तेवढ्यात सावी हे ऐकते आणि सावी सिंधूला विचारते, आई आमचे जेवण झाले, आम्ही विनायकन मी आतमध्ये झोपण्यासाठी जाऊ का? तर सिंधू म्हणते की हो बाळा. त्यानंतर सावी आणि विनायक रूममध्ये जातात. तर मंगेश म्हणत असतो की सिंधू सावीला तिच्या बाबांच्या प्रेमाची खूप गरज आहे, तू प्लीज तिला सर्व काही सांगून टाक आणि तिला तो हक्क देण्यापासून तू लांब ठेवू नको. तेवढ्यात सावी येते आणि सावी म्हणते की आई बरोबर आहे मंगू जे बोलतो ते. तेव्हा सिंधू आणि मंगेशला मोठा धक्का बसतो. त्यांना असे वाटते की सावीने काही ऐकले की काय. त्यामुळे सिंधू म्हणते की काय ग बाळा, काय झाले, काय बरोबर आहे मंगेश मामाचं. तेव्हा सावी म्हणत असते की अगं आई तू सकाळपासून काही खाल्ले नाही आणि तू जेवण करून घे. तेव्हा मंगेश म्हणत असतो की हो आणि सिंधू म्हणते की जोपर्यंत मंगेश जेवणार नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही, तो जर जेवला तर मी जेवेल. मंगेश म्हणतो की ठीक आहे, म्हणून सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात. त्यानंतर इकडे राघव उठतो आणि शर्ट घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाहेर येण्याचा सुद्धा. राघव दरवाजातच येतो तर सिंधू ही मंगेशला जेवण करण्यासाठी वाढत असते आणि सावी सुद्धा तेथेच असते. तेव्हा लगेच राघवचे लक्ष मंगेश आणि सिंधूकडे जाते आणि राघव रागाने त्यांच्याकडे बघत असतो. तर सावी म्हणते की पोलीस काका. तर ली लगेच विनायकला आवाज देते. तर विनायक धावतच येतो आणि बाबा असे राघवला बोलतो. राघव विनायकला प्रेमाने जवळ घेतो आणि बाळा तू तर ठीक आहे ना असे बोलतो. तर विनायक हो बोलतो. सावी पुढे येते आणि पोलीस काका आता तुम्हाला बरे वाटते का असे विचारते. तर पोलीस काका म्हणतात की हो. म्हणजे राघव हो बाळा मी आता बरा आहे. तर सिंधू मनात म्हणत असते की एकदा यांच्याशी बोलू की नको. तेव्हा सिंधू विचारते की आता तुम्हाला बरे वाटते का. तेव्हा राघव हा रागाने बघत हो बोलतो. राघव लगेच आपले तिथून पिशव्या घेतो आणि विनायक चल असे जायला निघतो. सिंधू म्हणत असते की अजून सुद्धा राघवचा युगो आहे तसंच आहे, इतक्या वर्षातून सुद्धा मी त्यांना भेटले पण त्यांना माझ्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा झालेली नाही, त्यामुळे मला असे वाटते की त्यांच्या आयुष्यात माझी त्यांना गरज नाही. म्हणून सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येते. विनायक म्हणतो की बाबा तुम्हाला अजून बरे वाटले नाही आणि डॉक्टर काकूने एकटीने तुमचा जीव वाचवला, इथपर्यंत त्या तुम्हाला घेऊन आल्यात, मग एकदा तरी तुम्ही त्यांच्याबरोबर बोला ना. तर राघव फक्त विनायकडे बघत असतो. तर राघव म्हणतो की डॉक्टर थँक्यू आणि तुमच्या खर्चाचे काही पैसे झाले असेल ते बिल पाठवा, मी तुम्हाला पाठवून देतो. सिंधूला वाईट वाटते. सिंधू मनात म्हणत असते की यांचा अहंकार मात्र अजून आहे तसाच आहे, मरणाच्या दारातून परत आले तरी सुद्धा यांचा अहंकार गेला नाही. तेव्हा सिंधू म्हणते की त्याची काही गरज नाही.
सिंधू म्हणते की मी माझ्या आप्पांच्या स्वप्नासाठी आणि लोकांची मदत करण्यासाठी डॉक्टर झाले, पैशासाठी नाही. त्यामुळे तुमचे पैसे हे माज तुमच्याकडेच राहून द्या. तेवढ्यात राघव म्हणतो की थँक्यू त्याबद्दल आणि लगेच तिथून जायला निघतो. सावी म्हणते की पोलीस काका थांबा, अजून तुमची तब्येत व्यवस्थित चांगली झालेली नाही. सिंधू म्हणते की आओ तुमची तब्येत तर आता व्यवस्थित नाहीच आहे, कारण तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. आपल्याबरोबर एक छोटासा लहान मुलगा आहे आणि तुम्ही स्वतःचा नाही पण त्याचा सुद्धा विचार करा आणि थोडा वेळ इथे आराम करा. सावी म्हणत असते की हो पोलीस काका, तुमची खरंच तब्येत बरोबर नाही. आई तुम्हाला इथे घेऊन आली होती तेव्हा तुम्हाला खूप त्रास होत होता. सावी आणि विनायक सुद्धा म्हणत असतात की रात्र झाली आणि रस्त्यात जर तुम्हाला त्रास झाला, ह्या भागामध्ये डॉक्टर सुद्धा नाही, मग तुम्ही काय करणार आणि आपल्याला कुणाची मदत सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे आता आपण आराम करू इथे आणि तुमची तब्येत होईपर्यंत येथेच थांबू. विनायक म्हणतो की बाबा प्लीज माझ्यासाठी तरी थांबा. विनायक आग्रह करत असतो. राघव त्याच्यावर ओरडतो, तुला एकदा सांगितलेले समजत नाही का? सिंधू म्हणते की आओ इतरांचे मन दुखवताना तुम्हाला काही वाटत नाही, पण एका लहान मुलाच्या मनाचा तरी विचार करा. विनायक म्हणत असतो की बाबा थांबा, नाहीतर तुम्हाला माझी शपथ आहे. आणि सावी सुद्धा आग्रह करत असते. राघव म्हणतो की ठीक आहे बाळा, माझी तब्येत होईपर्यंत मी तुझे ऐकतो आणि थांबतो. तर राघव थांबणार म्हणून सावी आणि विनायकला खूप आनंद होतो. तर लगेच सावी आणि विनायक हे राघवला प्रेमाने मिठी मारतात. तर ते बघून सिंधू आणि मंगेशला सुद्धा खूप छान वाटते. त्यानंतर इकडे रत्नाकरला योगेशचा फोन आलेला असतो आणि काही दिवसासाठी ते अमेरिकेला राखीच्या ट्रीटमेंटसाठी जाणार असतात आणि अन्वी काही दिवस इकडे येणार असते. तेव्हा आता मालिकेमध्ये अन्वीची एंट्री होणार असते. अन्वी येणार म्हणून रेश्मा म्हणत असते की आता अजून एका माणसाचे काम वाढणार, या घरात तर नोकर चाकर नाहीच. राजश्री म्हणते की काय ग रेश्मा, काय बोलतेस? अन्वीचं हे घर आहे आणि ते कायमच राहील, ती कधीही या घरात येऊ शकते. काकू म्हणते की हो, अन्वी जोपर्यंत येथे राहणार तोपर्यंत कोणीही नाकं मोरडणे, काही करणे, प्रत्येकाने हे खुश राहणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून रेश्माला टोमणे देत काकू बोलत असते. मधूला मात्र खूप आनंद झालेला असतो. काकू म्हणते की अरे रत्नाकर, अन्वी केव्हा येणार? तेवढ्यात लगेच अन्वी येते. दरवाजामध्ये मस्त अशी अन्वी ही आलेली असते आणि तिचे सतत मोबाईलमध्ये लक्ष असते. ती कुणाकडे काही बघत सुद्धा नसते, कारण तिचे थोडे संस्कार हे कमी असतात. तेवढ्यात अन्वीला बघून घरातील सर्वांना मात्र खूप आनंद होतो आणि मधू पुढे येते आणि मधू म्हणते की काय ग अन्वी बाळा, किती मोठी झाली तू, तुला ओळखले सुद्धा नाही. सर्वजण अन्वीला हे बघितले नसल्यामुळे ओळखायला तयार नसतात. तेव्हा अन्वी म्हणते की मामी म्हणजे तू कोण आहे? तेव्हा मधू म्हणते की मी राघव मामाची बायको. तेव्हा अन्वी म्हणते की अगं राघव मामाची बायको तर सिंधू मामी आहे आणि ती कुठे आहे? तेव्हा मात्र घरातील सर्वांना धक्का बसतो. तेव्हा काकू ही अन्वीला जवळ घेते आणि तिला तो विषय टाळण्यासाठी तिला म्हणत असते की अन्वी तू कशी आहे? तेव्हा अन्वी मात्र काकूला हात लावून देत नाही आणि म्हणते की माझी या घरामध्ये येण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण काय करणार, आईबाबांपुढे माझं काही चालत नाही, त्यामुळे मला त्यांचे ऐकावेच लागले. आणि एक समजा, माझ्याकडून तुम्ही कोणतीही अपेक्षा करू नका, कारण तुमचं हे घर माझ्यासाठी दुसरं हॉस्टेलच आहे. अन्वीच्या या वागण्याने सर्वांना मात्र टेन्शन येते. त्यानंतर इकडे सिंधूने सर्वांसाठी मस्त असा थालीपीठाचा नाश्ता बनवलेला असतो आणि राघव सुद्धा तेथेच असतो. सावी म्हणत असते की बाबा आपण काहीतरी खेळ खेळूया. तेव्हा सिंधू म्हणते की नाश्ता करून घ्या, म्हणून ती सर्वांना थालीपीठ देते आणि राघवला सुद्धा म्हणते की तुम्ही सुद्धा खाऊन घ्या. तेवढ्यात राघवने काहीतरी मागून स्वतःसाठी नाश्ता मागवलेला असतो आणि तो नाश्ता येतो. सिंधू म्हणते की स्वतःची काळजी घेणं आणि हे बाहेरून खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही, त्यामुळे तुम्ही घरचे अन्न खा. तर लगेच राघव म्हणतो की नाही, आत्तापर्यंत मला जो त्रास माझ्या आयुष्यामध्ये झाला त्या त्रासापुढे हा त्रास तर मला काहीच नाही. सिंधू म्हणत असते की दुसऱ्यांना सुद्धा त्रास दिला, मग स्वतःला हा त्रास झाला म्हणून काय त्याचं? तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राघव हा सिंधूला जवळ घेतो आणि सिंधूला म्हणत असतो की सावी कुणाची मुलगी आहे? तर सिंधू म्हणते की राघव, सावी ही माझी स्वतःची मुलगी आहे.
सिंधू म्हणते की सावी माझी मुलगी आहे. राघव म्हणतो की हे शक्य नाही. सिंधू म्हणते की का शक्य नाही. राघव म्हणतो की डॉक्टरांनी सांगितले होते की तू कधीही आई होऊ शकणार नाही. तेव्हा सिंधू म्हणते की चमत्कार होता आणि चमत्कार होता त्यातील हा एक चमत्कार समजा. तर राघव विचारतो की तुमच्या घरामध्ये तो माणूस येत असतो तो कोण आहे. सिंधू तुझी आणि सावीची काळजी घेत असतो. तर सिंधू ही राघवकडे बघतच असते. तेव्हा आता राघव हा बायकोच्या हक्काने सिंधूकडून सावी आणि विनायकचे सत्य कसे वधून घेणार आणि मंगेश हे सत्य कसे सांगणार ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करत रहा. धन्यवाद.